आपल्याला वाटतं की निबंध म्हणजे फक्त शाळेतला अभ्यास, पण खरं तर हे शिकण्याचं एक खूप शक्तिशाली साधन आहे. इतिहासातल्या अनेक मोठ्या लोकांनी तर जगाला बदलण्यासाठी याचाच वापर केला होता. चला हे जरा नीट समजून घेऊया. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी निबंध म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. मग लिहिण्याची प्रक्रिया विचार करण्याच्या प्रक्रियेसारखीच कशी आहे ते पाहू. त्यानंतर ही सवय स्वतःला कशी लावायची याबद्दल बोलू. आणि शेवटी या सगळ्याचा खरा उद्देश काय आहे तेही समजून घेऊ. चला तर सुरुवात करूया निबंधाच्या मूळ संकल्पनेपासून. त्याचा खरा उद्देश काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून बघावं लागेल. खरं तर निबंधाची सगळी शक्ती त्याच्या नावातच लपलेली आहे. फ्रेंच शब्द एसे पासून हा शब्द आला आहे, ज्याचा अर्थ होतो प्रयत्न करणे. म्हणजे ह्यात परफेक्शन महत्वाचं नाहीये, तर प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आणि हा काही आजचा प्रकार नाहीये. 16व्या शतकातल्या तत्वज्ञानापासून ते आजच्या युगातल्या व्हिडिओ एसेसपर्यंत निबंध हे माध्यम नेहमीच मोठमोठे विचार मांडण्यासाठी आणि त्यांना आकार देण्यासाठी वापरलं गेलं आहे. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हा जो प्रयत्न आहे ना, तो आपल्या मेंदूला कोणत्याही गोष्टीचा अधिक खोलवर विचार करायला आणि ती गोष्ट समजून घ्यायला भाग पाडतो. कसं? चला बघूया. आपल्या डोक्यात जे विचार असतात ना, ते खूप विस्कळीत आणि अस्पष्ट असतात. आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कळलंय, पण जेव्हा आपण तेच विचार कागदावर उतरवतो तेव्हा त्यांना एक आकार मिळतो, एक दिशा मिळते, आणि मगच आपण त्यांचं व्यवस्थित विश्लेषण करू शकतो. हे अगदी आरशासारखं आहे. आरशात बघितल्याशिवाय आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचा डाग दिसत नाही. तसंच आपले विचार लिहिल्याशिवाय त्यातल्या त्रुटी किंवा अपूर्णता आपल्याला कळत नाही. आणि हीच गोष्ट आपल्याला स्वतःच्या शब्दात विचार करायला लावते, जी कोणतीही गोष्ट समजून घेण्याची सगळ्यात उत्तम पद्धत आहे. यालाच फाइनमन टेक्निक असंही म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट घ्या आणि ती सोप्या भाषेत लिहून काढा. जिथे अडखळाल तिथे समजा अजून अभ्यासाची गरज आहे. आणि हो, लिहिताना अडखळायला होतच. पण लक्षात घ्या, हा संघर्ष म्हणजे अपयश नाही. उलट तो शिकण्याच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे. त्याला स्वीकारायला हवं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खरं शिकणं हे लिहिण्याच्या प्रक्रियेत घडतं, अंतिम निबंधात नाही. म्हणजे तुम्ही एखादा निबंध लिहिल्यानंतर तो फाडून जरी टाकला तरी त्यातून जे काही शिकला आहात ते ज्ञान तुमच्या सोबतच राहतं. चला आता बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं. 3 महत्त्वाच्या घटकांचा वापर करून आपण आपली स्वतःची एक सोपी लेखन पद्धती कशी तयार करू शकतो. निबंध लेखनाची सवय लावण्यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी ठरवायच्या आहेत: कुठे लिहायचं, कसं लिहायचं आणि कशाबद्दल लिहायचं. आता माध्यम निवडताना 2 पर्याय आहेत. एकतर पारंपरिक पेन आणि कागद, जे लक्षात ठेवण्यासाठी जास्त चांगलं मानलं जातं, किंवा मग डिजिटल टूल्स, जे ऑर्गनाईज करायला सोपे असतात. महत्त्वाचं काय आहे तर एक निवडा आणि त्याला चिकटून राहा. लेखनाच्या अनेक शैली आहेत: माहिती देणारी, तर्क मांडणारी, विश्लेषण करणारी किंवा मग स्वतःचे अनुभव सांगणारी. खरं सांगायचं तर सरावाने तुम्ही या सगळ्यांना एकत्र करून स्वतःची एक वेगळीच स्टाईल तयार कराल. विषय निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: खूप मोठा विषय घेण्याऐवजी फक्त एकाच मुद्द्यावर फोकस करा. आपली सगळी ऊर्जा तो एक मुद्दा प्रभावीपणे मांडण्यावर लावा. फार मोठी प्रस्तावना वगैरे करत बसू नका. जे म्हणायचं आहे ते थेट मांडा, थेट मुद्द्याला हात घाला. आणि एकदा का मुद्दा मांडून झाला की झालं. पुन्हा तोच सारांश सांगत बसायची काहीच गरज नाही. सरळ शेवट करा. बरं, तर या सगळ्याचा सार काय? सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे कोणता? चला ते बघूया. तर हा सगळ्यात मोठा बदल आहे जो आपल्याला आपल्या विचारांमध्ये करायचा आहे. निबंध म्हणजे काहीतरी परफेक्ट करून सादर करायची गोष्ट नाही. ती तर स्वतः शिकण्याची आणि शोध घेण्याची एक प्रक्रिया आहे. लिहिणं महत्त्वाचं आहे, काय लिहिलं यापेक्षा. हे समजल्यावर निबंध आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप सोपं आणि तितकंच शक्तिशाली साधन बनतं. तर मग आज अशी कोणती कल्पना आहे जिला समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत?